वर्षाला 13 लाख रुपयांचं पॅकेज भारतात एका आयटी प्रोफेशनलसाठी ही एक सुरक्षित, स्थिर आणि सन्मानाची नोकरी मानली जाते. बहुतांश लोक अशा टप्प्यावर पोहोचल्यावर विचार करतात, बस आयुष्यात सेटल झालो. पण याच कम्फर्ट झोनला लात मारून जर कोणी विचार केला की मला यात थांबायचं नाहीये तर काय होईल? आज आपण अशा एका भारतीय तरुणाची गोष्ट ऐकणार आहोत, ज्यानं हा सुरक्षित मार्ग सोडला, 13 लाखांची नोकरी सोडली, एआय मध्ये स्वतःला झोकून दिलं, अमेरिकेत जाऊन उच्च शिक्षण घेतलं आणि आज तब्बल 1.5 कोटी रुपयांचं वार्षिक पॅकेज मिळवलं. हा तरुण म्हणजे आदित्य अरेपल्ली. त्यांनी हे कसं केलं? आजच्या काळात एआय मुळे आपल्या नोकऱ्या धोक्यात येत आहेत असं म्हटलं जात असताना आदित्यनं एआयच्या मदतीनं स्वतःचं भविष्य कसं घडवलं, हेच सगळं आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी रुपल आणि तुम्ही पाहत आहात विशेष भारी. मंडळी, आदित्य अरेपल्ली हा मूळचा भारतातला. त्यानं आयआयटी धारवाड मधून कॉम्प्युटर सायन्स मध्ये बीटेक पूर्ण केलं. 2022 साली ग्रॅज्युएट झाल्यानंतर त्यानं रिव्हरबेट टेक्नॉलॉजी या कंपनीत अंदाजे 13 लाख रुपये वार्षिक पॅकेजवर नोकरी सुरू केली. पहिल्याच झटक्यात एवढं मोठं पॅकेज मिळणं ही सोपी गोष्ट नव्हती. भारतातल्या लाखो अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचं हेच स्वप्न असतं, एक चांगली कंपनी, स्थिर पगार आणि निवांत आयुष्य. पण आदित्यच्या डोक्यात काहीतरी वेगळं सुरू होतं. जवळपास वर्षभर काम केल्यानंतर आदित्यच्या लक्षात आलं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआय मध्ये प्रचंड वेगानं संपूर्ण टेक इंडस्ट्रीचा चेहरा मोहरा बदलत आहे. रोजच्या रोज नवनवीन तंत्रज्ञान येतंय आणि यात टिकून राहायचं असेल तर खास कौशल्य हवंय, हे त्याच्या लक्षात आलं. आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे तंत्रज्ञान क्षेत्रात झपाट्याने होणारे बदल पाहून या विषयातलं खास प्रावीण्य मिळवणं करिअरसाठी निर्णायक ठरेल असं त्याला वाटलं आणि त्यानं चांगल्या पगाराची नोकरी सोडून द्यायची आणि अमेरिकेत जाऊन एआय मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं ठरवलं. हा निर्णय वाटतो तितका सोपा नव्हता. हातातली कमाई सोडून पुन्हा विद्यार्थी बनणं, हजारो डॉलर्सचा खर्च, नवीन देशात एकटं राहणं, भाषेचा, संस्कृतीचा फरक, या सगळ्या आव्हानांना तोंड द्यायची तयारी ठेवावी लागते. पण आदित्यनं हा निर्णय घेतला. आदित्यनं अमेरिकेतल्या युनिव्हर्सिटी ॲट बफेलो या विद्यापीठातून आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये मास्टर्स पदवीसाठी प्रवेश घेतला. पण नुसती डिग्री मिळवणं हे त्याचं ध्येय नव्हतं. शिक्षण घेत असतानाच त्यानं अभ्यासक्रमावर समाधान न मानता विविध सर्टिफिकेशन्स, कोडिंग प्रॅक्टिस आणि प्रत्यक्ष प्रॉडक्ट डेव्हलपमेंटवरही भर दिला. म्हणजे एकीकडे पुस्तकी ज्ञान आणि दुसरीकडे प्रत्यक्ष अनुभव, या दोन्हींची सांगड घालत त्यांना स्वतःला अत्यंत स्पर्धात्मक अशा टेक इंडस्ट्रीसाठी सज्ज केलं. त्याच्या या यशात सर्वात मोठा वाटा होता त्याच्या वडिलांचा. आदित्यचे वडील बाय प्रोफेशन फोटोग्राफर आहेत. एका सर्वसामान्य फोटोग्राफरनं आपल्या मुलाला परदेशात शिकवणं, तेही एआय सारख्या महागड्या आणि नव्या क्षेत्रात, हे सोपं काम नव्हतं. आपल्या मुलांसाठी शक्य ते सर्व केल्याचं आदित्यचे वडील सांगतात. एका मुलाखतीत भाऊक होत ते म्हणाले होते की आपल्या मुलाला चांगलं शिक्षण देण्यासाठी त्यांनी रात्रंदिवस मेहनत केली आणि आज त्यांचा मुलगा त्यांची जबाबदारी घेतोय याचा त्यांना सार्थ अभिमान आहे. मास्टर्स पूर्ण झाल्यानंतर आदित्यच्या मेहनतीचं चीज झालं. त्याला अमेझॉन वेब सर्व्हिसेस म्हणजेच AWS मध्ये सिएटल इथे सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून नोकरीची ऑफर मिळाली, तेही तब्बल 1.5 कोटी रुपयांच्या वार्षिक पॅकेजसह. जिथे भारतात त्यानं 13 लाखांची नोकरी सोडली होती, तिथून थेट 1.5 कोटी पर्यंतची ही झेप आकड्यांमध्ये पाहिलं तरी थक्क करणारी आहे. ही गोष्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली कारण ती फक्त पगारवाढीची गोष्ट नाही, ही गोष्ट आहे एका सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलानं घेतलेल्या धाडसी निर्णयाची आणि त्याच्या मागे उभ्या असलेल्या वडिलांच्या कष्टांची. मित्रांनो, आदित्य अरेपल्ली याची ही बातमी फक्त मोठ्या पगारापुरती मर्यादित नाही. यामागचा विचार आणि धडा आपण समजून घेतला पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे कम्फर्ट झोन सोडून रिस्क घेणं. जर आदित्य 13 लाखांच्या नोकरीत समाधानी राहिला असता तर आज तो एका चांगल्या पदावर असता, पण 1.5 कोटींचा टप्पा गाठला नसता. त्यामुळे आयुष्यात मोठा बदल हवा असेल तर रिस्क घ्यावीच लागते. दुसरी गोष्ट म्हणजे अपस्किलिंग. पण आयटी आणि टेक क्षेत्र वेगाने बदलत आहे. आज जुन्या तंत्रज्ञानावर काम करणाऱ्या लोकांच्या नोकऱ्या धोक्यात आहेत. जसं आदित्यनं वेळेवर एआयचं महत्व ओळखलं आणि स्वतःला अपडेट केलं, अगदी तसंच महत्व ओळखणं आपल्यासाठी पण गरजेचं आहे. आणखी एक गोष्ट म्हणजे स्किल्स ओव्हर डिग्री. म्हणजे फक्त परदेशात जाऊन डिग्री घेणं पुरेसं नसतं, तर तिथे जाऊन तुम्ही कोणते स्पेशलायझेशन आत्मसात करता, हे तुमचं भविष्य ठरवतं. मंडळी, आदित्य अरेपल्लीची गोष्ट आपल्याला हेच सांगते की जर तुमच्याकडे योग्य विजन असेल, योग्य वेळी स्वतःला बदलण्याची तयारी असेल आणि कष्ट करण्याची ताकद असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. एआय मुळे नोकऱ्या जातील अशी भीती एकीकडे व्यक्त केली जात असताना दुसऱ्या बाजूला आदित्य सारखे तरुण याच एआयच्या मदतीनं कोटींची पॅकेजेस मिळवत आहेत. तुम्हाला आदित्य अरेपल्ली याच्या या प्रवासाबद्दल काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.